संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 98. संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ढोंगी लोकांवर अत्यंत कठोर भाषेत टीका केली आहे. या अभंगात त्यांनी धर्मगुरूच्या खोट्या शिकवणी, आळवळणी भाषण आणि व्यवहारात विरोधाभासी वर्तन यांची खरळफाळ केली आहे. अभंग क्रमांक 98. माया ब्रह्म ऐसे मनती धर्म ठक, आपणा सरीसे लोक नागविले. विषयी लपट शिकवी कुविद्या, मना मागे नात्या होऊनी फिरे. करोनी खाता पाकजिरे सुवरण राई, करिता अतित्याई दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा, दाऊनिया गुळा दृष्टीपुढे. तरावया आंधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्याची. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटते. म्हणजेच बघा नंबर 1, माया ब्रह्म ऐसे मनती धर्म ठक, आपणा सरीसे लोक नागविले. म्हणजे माया ब्रह्म आहे असे म्हणणारे धर्मठक म्हणजेच ढोंगी धर्मगुरू ते लोकांना भ्रमात टाकतात. ते जाणीवपूर्ण मायेला ब्रह्म ठरवून सत्यज्ञानापासून लोकांना दूर नेतात. नागविले म्हणजे मूर्ख बनवले, लुटले. त्यांनी आपल्यासारखेच इतरांना अंधकारात ठेवले. उदाहरण बघा, एखादा गुरु म्हणतो संसार माया आहे, त्याचं काही नाही, पण तो स्वतः महालात राहतो, संपत्ती गोळा करतो. ही दुप्पट्टी म्हणजे दुसरी वृत्ती आहे. नंबर 2, विषयी लपट शिकवी कुविद्या, मना मागे नाद्या होऊन इथे. विषयी लपट म्हणजेच विषय विकार, काम, क्रोध इत्यादी यांनी भरलेले असूनही ते स्वतःला संयमी म्हणवतात. ते कुविद्या शिकवतात म्हणजे चुकीचे ज्ञान किंवा चुकीच्या गोष्टी शिकवतात. ते मनामांग फिरत असतात म्हणजे मनाचे गुलाम असतात, पण लोकांपुढे त्यांना शहाणपण शिकवतात. उदाहरण बघा, धार्मिक वक्ता लोकांसमोर प्रवचन करतो, लोभ सोडा, अहंकार सोडा, पण स्वतः मात्र मान, प्रतिष्ठा, पैसे यामागे लागलेला असतो. नंबर 3, करुणी खाता पाकजिरे सुरण राई, करिता अतित्याई दुःख पावे. म्हणजे जिरे, सुरण, राई हे पदार्थ अति खाल्ले तर अपायकारक ठरतात. करुणी खाता योग्य पद्धतीने खाल्ले तर चालतात, पण अतित्याई म्हणजे अति प्रमाणात केली तर दुःख पावे लागते. याचा अर्थ बघा, काही गोष्टी उपयुक्त असल्या तरी प्रमाण ओलांडल्यावर ते त्रासदायक होतात, हे मात्र नक्की खरं. यावरून तात्पर्य बघा की धार्मिक कर्मकांडाही अति केली किंवा गैरसमजांनी केली तर लाभ नाही, उलट त्रास होतो. नंबर 4, औषध द्यावया चाळविले बाळा, दाऊनिया गुळा दृष्टीपुढे. म्हणजेच लहान बाळाला औषध द्यायचं असेल तर त्याच्यासमोर गुळाचा प्रलोभन देऊन ते औषध देतात. म्हणजे ढोंगी गुरु ही धार्मिक घोल बोलण्याचं आच्छादन करून आतून स्वार्थ, वासना, लोभ दाखवत असतात. उदाहरण बघा, तुम्ही मला एवढं दान दिलं की तुमचं पुनर्जन्म नसेल, हे गोड शब्द असले तरी आतून पैसे मिळवण्याचाच हेतू असतो त्यांचा. नंबर 5, तरावया आंधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारा त्याची. तरावया आंधी म्हणजे वेदवाणी शोधा, म्हणजेच आदिशास्त्र, वेद, सत्यशोध करा. वांजट बोलणी म्हणजेच गोंजारणारे, आकर्षण पण अर्थहीन बोलणे. अशा लोकांच्या शब्दांना काही अर्थ नसतो, ते वाऱ्यासारखे उडून जातात. नंबर 6, तुका म्हणे जया पिंडाचे पाळन, न घडे नारायण भेटत आहे. म्हणजेच पिंडाचं पाळन म्हणजे शारीरिक इच्छांना पूर्ण स्वातंत्र्य देणं. अशा व्यक्तीला नारायणाची म्हणजेच भगवंताची भेट घडत नाही. फक्त शरीर सुखाच्या मागे लागलेली व्यक्ती
आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. थेट उदाहरण आपण स्पष्टीकरणासह बघूया. उदाहरण बघा. एक स्वयंघोषित बाबा रोज प्रवचन देतो, संसार मोह आहे, त्याग करा, पण स्वतः आश्रमात राजीव जीवन जगतो. म्हणजे SUV, अंगरक्षक आणि महागड्या वस्तूंमध्ये रममाण असतो. हा अभंग अशा लोकांवर भाष्य करतो. उदाहरण नंबर 2 बघा. काही धार्मिक नेते इतरांना संयमाचा उपदेश करतात, पण स्वतः अनेक घोटाळ्यात सापडलेले असतात. हे मनामागे नांद्या होऊन फिरे या ओळीचा नेमका अर्थ सांगतो. या अभंगाचा गाभा बघा. नैतिक शिकवण म्हणजेच अंधश्रद्धा टाळा. एखादा गोड बोलतो, टिळा लावतो, माळा घालतो म्हणून त्याला गुरु मानू नका. नंबर 2 विवेक बाळगा. आधी वेदवाणी, सत्य, ज्ञान तपासा, त्यात काय आहे ते समजून घ्या. नंबर 3 मनशुद्धीचं महत्त्व. शरीराने नव्हे तर मनाने शुद्ध व्हा, तेच भगवंतापर्यंत नेईल. नंबर 4 स्वतः अनुभवा. म्हणजेच धर्माचे खरे अर्थ अनुभवावर आधारित असावे, केवळ शब्दांच्या आधारावर नाही. धर्मगुरू असणे म्हणजे लोकांना सत्य मार्ग दाखवणे, पण त्यांनीच जर माया, स्वार्थ, विषय वासनेने ग्रस्त होऊन लोकांना भ्रमित केले तर तो धर्म नव्हे, ती फसवणूक आहे. ते सांगतात की नुसतं बोलून किंवा गोड गप्पा मारून माणूस साधू होत नाही, त्यांच्या मनशुद्धीतूनच भगवंत भेटतो. हाच संदेश आजच्या काळातही तितकाच लागू होतो. हा अभंग म्हणजे खोट्या धर्माच्या आड असलेलं अधर्माचं तोंड फोडणारा आरसा आहे. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल.